श्री स्वामी समर्थ भक्तांनो, पुण्यात राहणारा विवेक नावाचा एक मुलगा होता. तो शांत, अभ्यासू पण थोडा एकटा राहणारा. त्याचं आयुष्य एकदम साधं होतं. कॉलेज, घर आणि मोबाईल. पण त्याच्या आयुष्यात एक मोठा ताण होता. त्याला निर्णय घेता येत नव्हते. लहान सहान गोष्टी असो किंवा मोठे निर्णय, तो नेहमी गोंधळलेला असायचा. घरात आई वडील त्याला नेहमी म्हणायचे, काहीतरी थांब, ठरव. आयुष्यात पुढे जायचं असेल तर निर्णय घ्यायला शिक. पण विवेकला ते जमत नव्हतं. एक दिवस त्याच्या आयुष्यात मोठा निर्णय आला. त्याला 2 नोकऱ्यांचे ऑफर आले होते. एक पुण्यात कमी पगार पण घराजवळ, दुसरी मुंबईत मोठा पगार पण नवीन शहर, नवीन आयुष्य. तो पूर्णपणे गोंधळला. काय करावं हे काही समजतच नव्हतं. त्या रात्री तो खूप विचार करत बसला. डोकं दुखायला लागलं. शेवटी तो थकून झोपला. मध्यरात्री अचानक त्याला एक आवाज ऐकू आला, जिथे भीती आहे तिथेच तुझं उत्तर आहे. विवेक दचकून उठला. आजूबाजूला कोणीच नव्हतं. हे काय होतं? तो स्वतःशीच म्हणाला. तो पुन्हा झोपला. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला तोच आवाज ऐकू आला, पडू नकोस, जे कठीण वाटतं तेच योग्य असतं. आता विवेक घाबरला. हा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. पण विचित्र गोष्ट म्हणजे तो आवाज त्याच्या सारखाच वाटत होता. तो आरशात स्वतःकडे पाहू लागला. मी वेडा तर होत नाहीये ना? त्याच्या मनात विचार आला. त्या दिवशी तो घरातून बाहेर पडला, थोडं मन शांत करायला. रस्त्यात चालताना त्याला एका मंदिरासमोर गर्दी दिसली. तो थांबला. ते स्वामी समर्थ यांचं मंदिर होतं. काहीतरी वेगळं वाटलं. तो आत गेला. मंदिरात शांतता होती. लोक शांतपणे बसले होते. विवेकही तिथे बसला, डोळे मिटले. आणि अचानक तोच आवाज पुन्हा आला, उत्तर बाहेर नाही, तुझ्या आत आहे. विवेकच्या अंगावर काटा आला. तो डोळे उघडतो. समोर स्वामींचा फोटो. त्याला अचानक एक गोष्ट जाणवली. हा आवाज बाहेरून येत नाही, तो त्याच्या आतून येतोय. त्या क्षणी त्याचं डोकं शांत झालं. तो स्वतःशी बोलू लागला, मला काय भीती वाटते? मुंबईला जाण्याची, नवीन सुरुवात करण्याची. आणि मग त्याला त्या आवाजाचं पहिलं वाक्य आठवलं, जिथे भीती आहे तिथेच तुझं उत्तर आहे. तो शांतपणे उठला, निर्णय घेतला. मी मुंबईला जाईन. पहिल्यांदाच त्याने स्वतःवर विश्वास ठेवला. काही दिवसांनी तो मुंबईला गेला. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. नवीन शहर, नवीन लोक, एकटेपणा. पण हळूहळू सगळं ठीक होऊ लागलं. नोकरी प्रगती झाली, नवीन मित्र मिळाले, आत्मविश्वास वाढला आणि सर्वात महत्त्वाचं, त्याला निर्णय घ्यायला शिकायला मिळालं. एक दिवस तो पुन्हा पुण्यात आला. त्या मंदिरात गेला, शांतपणे बसला आणि हळू आवाजात म्हणाला, धन्यवाद. त्याला आता सगळं समजलं होतं. तो आवाज कोणाचा होता? तो कोणी बाहेरून आलेला नव्हता, तो स्वतःचाच होता. पण दिशा दाखवणारे होते स्वामी समर्थ. त्या दिवसानंतर विवेक कधीच गोंधळला नाही, कारण त्याला समजलं होतं, स्वामी बाहेर नाही, ते आपल्या आत आहेत.